लग्नाची भीती वाटते, म्हणजेच तुम्हाला संभोगाची भीती वाटते, म्हणजेच तुम्हाला संभोग जमलेला नाही, म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये शक्ती नाही, शक्तीच्या अभावामुळे संपूर्ण आपलं आयुष्य डिस्टर्ब झालेलं आहे। त्याच्यामुळे शक्ती कमवायला सुरुवात करा। आज मला कित्येक तरुणांचे मेसेज येतात की सर आम्हाला लग्न करायचं नाही, आम्हाला इच्छा होत नाही, आमच्यामध्ये जोश, उत्साह, पराक्रम, पुरुषार्थ राहिला नाहीये, जीवन ठेवावंसं वाटत नाही, आत्महत्या करावंसं वाटते, कारण की माझ्या पूर्ण अंगातून कटकट असा आवाज येत आहे, रात्री व्यवस्थित झोप येत नाही, व्यवस्थित भूक लागत नाही, व्यवस्थित पोट साफ होत नाही, ओव्हर थिंकिंग होते की माझ्या आयुष्यात माझं काय होईल, मी माझ्या घरात एकटाच मुलगा आहे आणि आई वडील माझ्या लग्नासाठी घाई करत आहे। त्याच्यामुळे तरुणांनो, जर तुमच्या लग्नाला 5 ते 6 महिन्याचा जर वेळ जर असेल तर आताही एका कोर्स सारखं ही लाईफस्टाईल फॉलो करा। सकाळी तुम्ही 4 ते 5 वाजता उठायला सुरुवात करा। पोर्न ॲडिक्शन, अश्लील चिंतन, हे चॅटिंग, गप्पा वगैरे किंवा असंयमित जे काही जीवन आहे, आवडेल ते खाता, आवडेल त्यासोबत बोलता, आवडेल तोपर्यंत झोपता, किंवा जसं वाटेल तसं तुम्ही जे मास्टरबेशन, हस्तमैथुन वगैरे करता ते पूर्णपणे सोडून द्या। आणि हे फक्त तुम्ही 2 ते 3 महिन्यापर्यंत ब्रह्मचर्य पालन करा। वीर्य शरीरामध्ये स्टोअर होऊ द्या। जसे तुमच्या जीवनामध्ये संयम वाढायला लागेल तसा तुमच्या जीवनामध्ये तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल। जसा कॉन्फिडन्स वाढेल तुमचा पुरुषार्थ वाढेल, पुरुषार्थ वाढला की तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल आणि त्या आनंदानं तुमचं सर्व काही बिघडलेलं आयुष्य हे व्यवस्थित होईल। परंतु त्या सर्वांच्या मुळाशी आयुर्वेदामध्ये एक औषधीचा उल्लेख येतो, त्याला म्हणतात संयम औषधी, म्हणजे कंट्रोल। आपल्या प्रत्येक या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियावरती संयम करा। ते जसं म्हणतात तसं नका वागू, तर तुम्हाला जे अपेक्षित आहे हे त्यांच्याकडून वागून घ्या। सकाळी उठणे, योग, प्राणायाम, व्यायाम यासारख्या गोष्टी करणे, आवडेल ते न खाणे, जे आवश्यक आहे तेच खाणं, जितकं आवश्यक आणि जे आवश्यक आहे तेच खाणे, ह्या सर्व जर नियमामध्ये जर तुम्ही तुमचं शरीर जीवन जर बांधलं तर तुम्ही आज कितीही दगडासारखं जीवन जगत असाल, नक्की एक दिवस तुम्ही हिऱ्यासारखे चमकाल, नक्की तुम्ही एक दिवस हिऱ्यासारखे, हिरोसारखे चमकाल, याची मला खात्री आहे।